बऱ्याच शाळांना सुट्ट्या झालेल्या आहेत आणि मुलं घरी असलं की त्यांना काहीतरी नवीन-नवीन खायचं असतं आणि प्रश्न पडतो तो आईला की आता काय बनवून द्यायचं यांना. तर आज अशी झटपट बनणारी फ्लॉवरची एक रेसिपी मी तुम्हाला सांगणार आहे. अगदी झटपट बनते आणि इतकी खमंग आणि कुरकुरीत बनते की मुलं तर आठवड्यातून 4-5 वेळेस तर हेच मागतील. त्यासाठी फ्लॉवर घेतलाय, स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि चेक करायचं यामध्ये आळ्या वगैरे नाहीत ना, व्यवस्थित असं साफ करून घ्यायचं. आता याचे मोठे-मोठेच तुरे आपल्याला ठेवायचे आहेत आणि चेक करून घेतल्यानंतर याला मी काढून घेतलंय आणि किसणीने किसून घ्यायचं आहे. नेहमीचे तेच-तेच नाश्त्याचे पदार्थ खाऊन मुलं कंटाळतात, तर तुम्ही अशा प्रकारे हा फ्लॉवरचा नाश्ता नक्कीच ट्राय करून बघा. मस्त असा आपल्याला याला किसून घ्यायचं आहे. आता मी किसणीने किसते. तुमच्याकडे जर व्हेजिटेबल चॉपर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही याला बारीक करून घेऊ शकता. पूर्ण फ्लॉवर मी इथं किसून घेतलेलं आहे आणि याचं टेक्स्चर बघू शकता ना, जास्त जाड आहे ना जास्त बारीक आहे. मस्त असं टेक्स्चर याचं आलेलं आहे. आता यामध्ये मसाले टाकूया. मसाल्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. आता जर तुमची मुलं खूपच लहान असतील आणि हिरवी मिरची त्यांना चालणार नसेल तर हिरवी मिरची तुम्ही इथं स्किप करू शकता किंवा क्रश करून सुद्धा टाकू शकता. जिरे टाकायचे आहेत, त्यानंतर मीठ टाकायचं आहे, 2 चमचे पांढरे तीळ मी यामध्ये टाकलेले आहेत. भरपूर अशी कोथिंबीर आपल्याला यामध्ये टाकायची आहे. 2 चमचे बेसन पीठ टाकायचं आहे आणि इथं अर्धी वाटी पोहे, जे जाड पोहे आपण कांदा पोह्यासाठी वापरतो ते पोहे भिजवून घेतलेले आहेत आणि तेही यामध्ये टाकायचं आहे. बेसन आणि पोहे जे आहेत ते बाइंडिंगचं काम करतात आणि पोहे आवश्यक टाका. कारण काय होतं की जेव्हा आपण मीठ वगैरे टाकलं आहे तर फ्लॉवर जो आहे तो पाणी सोडतो आणि पोह्यामुळे पाणी जे आहे ते छान शोषून घेतलं जातं. त्यामुळे पोहे थोडेसे कंपल्सरी टाकाच. आता हे जे मिश्रण आहे त्याला छान असं प्रेस करून आपल्याला चुरून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे. जेणेकरून पोहेही छान बारीक होतील आणि मसालेही मस्त मिक्स होतील. आता मिक्स झाल्यानंतर तुम्ही बघू शकता याचे आपल्याला वडे बनवायचे आहेत. तुम्ही याला कटलेटसुद्धा म्हणू शकता. मुलांच्या आवडीचे शेप तुम्ही याला देऊ शकता. मी इथं राऊंड शेपमध्येच बनवत आहे. आता याला आपण जास्त जाडही ठेवणार नाही आणि जास्त पातळी करायचं नाही आहे. मीडियम याची थिकनेस ठेवायची आहे. मिश्रण तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं आहे. जर तुम्हाला हे जास्त पातळ वाटलं किंवा फ्लॉवरनी जर पाणी सोडलं तर तुम्ही यामध्ये थोडेसे पोहे किंवा बेसन पीठ ॲड करू शकता. अशाच प्रकारे सर्व वडे जे आहेत ते आपण करून घेऊया. फ्लॉवरचे हे कटलेट तुम्ही एकदा बनवले की नाही मुलांना ओळखायला पण येणार नाही आणि ते अगदी आवडीने खातील, इतके चविष्ट बनतात आणि एकदम क्रिस्पी कुरकुरीत बनतात. तर बघा अशा प्रकारे मी करून घेतलेले आहेत. आता याला आपण डीप फ्राय करूया. तुम्हाला जर डीप फ्राय नको असेल तर तुम्ही शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. फक्त शॅलो फ्रायसाठी थोडासा जास्त वेळ लागतो, कारण आपण पोहेही टाकलेत, फ्लॉवरही कच्चाच घेतलेला आहे, त्यामुळे थोडंसं जास्त वेळेला शॅलो फ्राय करावं लागेल. आणि डीप फ्राय करतानाही आपण मीडियम गॅसवरच आपण याला डीप फ्राय करणार आहोत. छान असं वडे मी इथं तेलामध्ये टाकून घेतलेत आणि दोन्ही साईडनी लो टू मीडियम गॅसवर आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे, सोनेरी रंग येईपर्यंत. यासाठी आपल्याला एक 5 ते 6 मिनटं लागतील एक बॅच तळण्यासाठी. मस्त सोनेरी रंगावर आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. गडबड करायची नाही, नाहीतर आतून जे आहे ते कच्चे राहायची शक्यता असते. आणि रंग बघू शकता, टेक्स्चर बघू शकता किती मस्त आलेलं आहे. आणि हे बघा वडे आपले छान असे तळून झालेत. तुम्ही बघू शकता किती मस्त दिसत आहेत हे आणि अगदी आवडीने मुलं खातील. नक्कीच ट्राय करून बघा. सेम पद्धतीने आपण बाकीचे पण आता तळून घेणार आहोत आणि तेही छान असे फ्राय करून घेऊया. लो टू मीडियम गॅसवरच मी इथं बनवलेले आहेत आणि मी जे प्रमाण घेतले त्यामध्ये 9 ते 10 आपले टिक्कीज बनून तयार होतात. तर अशा प्रकारे मी हे टिक्कीज तळून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती मस्त झालेले आहेत. वरून अगदी क्रिस्पी आणि आतून हलकेसे सॉफ्ट हे बनतात आणि खूपच मस्त लागतात. नक्कीच ट्राय करा. कुठल्याही सॉस, कुठल्याही चटणीसोबत तुम्ही हे मुलांना देऊ शकता किंवा हे असेही इतके फ्लेवरफुल असतात की त्यासोबत कुठल्याही सॉसची सुद्धा गरज नाही. तर नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर माझी ही रेसिपी कुठल्याही क्षणी अगदी थोडी जरी आवडली तर माझ्या प्रोत्साहनासाठी एक लाईक नक्कीच करा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला शेअर करा आणि आपल्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया